जिगरबाज डशिंग रुबाब धडाकेबाज जोडियांची जिगरबाज डशिंग रुबाब धडाकेबाज तोंडाचा बाजार डोक्याचा आजार तोंडाचा बाजार डोक्याचा आजार पावर ह्यांच्या नावाला लई पावर ह्यांच्या नावाला राव ना लय कटाळा आला का तो लगेच भीक मागितल्या कधीतरी लाका स्वतःचे लाका ठेवत जा की लाका तुझे लाका दानतच नसतील का सारखाला का आला की हाय कर काय लाका वाईट राव ना अरे पिशवी पडली गाडीतनं निळी पिशवी माझी मला माझी 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 पिशवी माझी पिशवी आहे माझी थांब थांब ए मला पाहिजे अर्धा मला पाहिजे मला बरोबर चाकवा दिला काय काय हाय काय पण सकाळ सकाळ झटका झालेला गाड्या अशा रोज पिशव्या पडाय पाहिजेत हऱ्याला कुठं काम करायची सुद्धा गरज पडणार नाही शिकाय कुठं गेलाय हरे त्याच्या व्हायला माझं पिशवी दिली नाही सामान इथं बसलाय सगळं महाराजांचं दिसतंय आता लगा 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 मला लपून अरे बस की हरो हे मला पाहिजे अर्ध सामान अर्धी तू बसला का मी का पळत होतो तुझ्यासाठी नव्हतो पळत मग काय त्या गाडीवर त्याचे पडलेले त्यांनी जर काय असलं सगळा खेळ झाला असता अरे हेच मला काय कळणार हे का मला वाटलं माल आहे काहीतरी अरे ही साधू महाराज वाटलं काहीतरी मला दिसतोय म्हणून मी साधू महाराजांची कपडे ही आता काय करायचं आता माझा ऐक देव कोणाला तरी काय कोणाला तर देतो आता संधीचं सोनं कराय शिक्कीला काय संधीचं सोनं कराय शिक्की म्हणजे काय म्हणतोय तू चल मी सांगतो तसं कर आता अरे पण मला कामाला जायचंय की अरे तू चल का कामाला जाऊन कामाला चल तुला कामाला लावतो तुला तिकडे किती रोज मिळतोय किती मिळतोय 300 रुपये चल तुला 1000 रुपये रोजाने देतो चल तू नको लाका चांगलं कायमचं काम आहे मला चल माझ्यावर तू माझ्यावर चल काय लाका तो एकला का अवघड करून नारायण 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 बरे राव ना लका नारायण नारायण काय दिवसभर म्हणत बसतो का 2-4 घर घेऊ पाहिले 2 पाहिले तरी होईन चल तू माझा ऐक तेवढंच होईल खायला माई ए माई माई हा आम्ही कुठून आलोय रे आपण हिमालयातून आलोय आम्ही माई काय असलं नसलं कोर कुटका असला तर वाढ आम्हाला धान्य बिन्य घाल आमच्या जोळीत सकाळच्या तावा चांगल्या 2-4 पायल्या गोळा करू त्याशिवाय चांगलं ते करतो आज माई महाराज धन्य झाले तुझ्यावर आज तुला असा आशीर्वाद देणार आहे मी पुढल्याच आठवड्यात माई तुझ्या लग्नाचा योग घडून येईन असं मला माझ्या अंतर्ज्ञानातून दिसतंय माझ्या लग्न झाले अरे तुझ्यामुळं वैताग झालं म्हाताऱ्या बायकांची लग्न ठरवायचं चाललाय खाल्ला का नाही दांडक्यानं मार मला काय ओळखूच आलं नाही मला वाटलं 20-25 वयाची पोरगी म्हणून 20-25 लाख केस पिकली होती दांडकी बसली 2-3 लाख पहिल्याच घराला सुजलं का खालचं सुजलंय का मग मी काय म्हणतोय आता बसायचं बघ आता काय करू माहितीये का आता घर काय हिंडाय नको डायरेक्ट जाऊ एखाद्या झाडाखाली बसू आणि गावात नुसती चर्चा करायला लावायची किंवा इथं महाराज आले आता होईलच चर्चा खंडीवर होईनच बस चल जाऊ आणि झाडाखालीच बसू आपण हा चल चल लवकर आणि जेवणाचं तेवढं बघ मटणं भेटण्याचं काहीतरी हो तर काय म्हणताय हा बोला हाऱ्याकडे बघा राव वायदा ताप देतोय राव प्रत्येक वेळेस आता कितीदा त्याला सांभाळावं किती काय करावं मला तीच समजेना त्याला साला काय करायला पाहिजे बरं का त्याची पत्रिका फित्रिका आहे काय
बघा त्याची कुठली आली पत्रिका आणि काय तेव्हा? हा? ते जन्माला येताना बी चुकू टायमिंग सगळी चुकवून आला असेल हा? लय ताप देतोय राव, लय ताप होतो त्याला. काय त्या गावात त्याला माझ्याशिवाय तो कोण गावानात जेव्हा नाही तेव्हा मला रांगलोट आणतोय. काय खेळ काहीतरी बघा राव त्याचं तुम्ही. काय हा काय बघायचं आता कुठं. एक काम करा, काय एखाद्या बामणाकडे बघा की. गावात आलंय की पण ज्योतिषी एक गावात आलेच. आलंय की कोण आलंय? ज्योतिषी आलंय बाबा. सगळ्या बायकांच्यात आणि ह्यांच्यात चर्चा चालली. पण त्याला जर त्या ज्योतिषाकडे लावला का नाही आपण, ते हऱ्या नाऱ्या माहिती कशी नाही तू येतो ती एक त्याला ज्योतिषाकडे लावल्यावर. बाबा बंधू बाबा तर नाहीत ना कुठल्या. बोंधू बाबाला कसं काय मारला होता दवाखान्यात तावडीत. हा. तेवढं लय भारी काम केलं का हो त्यांनी, आहे का नाही? बरोबर की बरोबर. मग काय करायचं मग आता? बघा बघा दाखवा, विचारा त्या कोण आलंय गावात त्याला. आपल्याला काय. बरोबर चला आपण बघू कोण आलंय गावात ते. हा कुठं बसलंय बघू की. तू पण आता असा येडा झालायस ना त्या हाऱ्यामुळं. सगळी कामं सोडली अहो गावात राव शांतता पाहिजे का काम नको? करत बसा. गावात शांतता पाहिजे का नको? अरे गावात काय शांतता चला. पाहिजे. बरं चला, टाइम तरी जायला आपला कुठला तरी. मम्मा 2-3 महिने झाले गड्या, काय धंदा नाही, पाणी नाही, काय नाही. घरच्या तर बोंबला लागले ते, बाजारला पैसे नाही. माझं बी तसंच झालंय. हा? माझं बी तसंच झालंय. तुझं बी तसंच झालं का? काय सांगायचं करायचं काय, परपंच आपली बिघडली. अरे काय काय माहिती आहे का काय? माझ्या बी कानावाला आहे. हा. गावातल्या बाया सगळ्या तिथं चालल्यात. असं व्हय? कुणाचं नवरं कामाला जाय ना तर कुणाच्या गुरात येश नाही तर एक महाराज आलाय. महाराज हा. तो महाराज बाबा असा आहे की त्याचा गुणच पुरतोय सगळा. अरे मग जाऊया का तुला? जाऊ की आपण तिथं. आलं काही 7.5 तर आमची दूर करा. आणि तो म्हणतो तसं पैसे बिशे काही नाही घेत. झाल्यावर पैसे मग म्हणतो काय नाही. ठीक आहे बाबा, तसं असलं की जाऊयाच. जाऊ आपण तिथं. धंद्यामध्ये बरकत आलं तर बस. हो बस बस मस्त चैनी करूया. बस बस. तुम्हाला इथं जायचं महाराज. चला इथं तुम्हाला दाखवतो मी तिथं. हा. जायला घाल चप्पल. हा. चल लवकर जाऊया. चल. सरपंच बोल. अहो, काय ही ट्रॅक्टरला काय करत बसलाय तुम्ही? बघतोय जरा ही जुना झालाय, ह्याला आता काढायचंय. विकायला काढायचंय? मग नवीन घेतो की जरा. अहो काय तुम्हाला आहेत 3-4 ट्रॅक्टर, पण ती आता ही सगळ्यात आधी घेतलेला आहे का नाही. अहो पण मला काय म्हणायचंय, हा. ही किती दिवस तुम्ही रोज सारखं ट्रॅक्टर टायली करणार आहे? जरा गावातल्या पोरांकडे पण जरा लक्ष द्या की तुम्ही थोडं. पोरांकडे लक्ष द्या म्हणजे काय करायचं? अहो तुम्हाला काय कळतंय का? काय? इथं मी आज 30 वय झालंय माझं. बर. अहो, माझं लगीन नाही अजून. जरा गावातल्या पोरांच्या लग्न पिग्नाचं बघा जरा तुम्ही, म्हणावं घ्या थोडस काहीतरी. अरे काय मी गावचं बघायचं का कुणाचं लग्न जमलं नाही, कुणाचं काय झालंय, कुणाच्या पोराचं काय झालंय, कुणाची बारशी झालीत का नाही, हीच अहो, बघायचं ठीक का? आहे की, पण तुमची जबाबदारी आहे ना सरपंच. आता माझं 35 पर्यंत ठीक आहे, लग्नच नाही तुला- झालं तर मी काय करू सांगा बरं तुम्ही. ठीक आहे, माझ्या ओळखी असतात, बघता येईल. पण एक काम कर की, हा बोला की. आपल्या इथं ते गावामध्ये कोण बुवा आलेत वाटतं, पत्रिका बित्रिका बी बघतात. कुठं? तुझी पत्रिका आहे का? हा, पत्रिका आहे की माझी. हा, त्यांना दाखवा. ते तिकडे असतील माळाच्या साईडला कुठं. आपण मग त्याला दाखवल्या होईल का माझं लग्न? आता सगळे लोक चाललेत गावातले, तू बी जाऊन बघ. त्यांची कामं होत्यात काय? असं ते म्हणतात बाबा, मला काय माहित नाही. हायला मग जावं लागन राव मला. ते हाऱ्या पण बिन लग्नाचं जर राहिले अजून, त्याचं बघावं लागन. बघा काय. जावा, सगळी गँग घेऊन जावा. जाऊ का मग? हम्म. हा येतो. यायला हे कशात कुणाचं काय तर कुणाचं काय. ह्या गावामध्ये आहे ना, समाजसेवेपेक्षा गावच्या कामापेक्षा हे असलीच कुठं लय. काय लका हर्या लका चांगलं लका मी कामाला चाललो होतो लका तिथं आणलंय मला जख मारायला. अरे थांबला का तू 100% गिरायके फिराकते आणि दिवसभर लका रात्रून दिवस काम करून 500 हजेरी मिळत नाही. कशाचं गिराक हा? फिराक तुला भूक लागली असली तर खा बा एवढं केळ खा. कशाला केळ म्हणल्याला तुला चांगला म्हणतो, म्हणला बिर्याणी देतो तुला चांगला आणलंय केळ खायला. अरे 2-3 गिरायक एकदा आली का नाही गिरायक सकाळपासून लका झालं बसलोय अजून लका दुपार होत आली लका इथं आता. अरे 1-2 किलो मासा आण तुला का सगळा बेत करू आणि तुला त्याला स्कॅनर आणायला लावलेला. स्कॅनर काय केला? हा ते पिसारा फोडला तुझा ती नीट कर. असं थांब हा? थांब की आता एखाद्या गिरायकाकडे जर रोख कॅश पैसे नसल्यावर स्कॅनर इथं मांडला म्हणजे पैसे येतात का नाही? स्कॅनर भेटला नाही लागा, कोण द्याय नाही स्कॅनर, कुठं आणू आता? काय आव? होय, खरं, गिऱ्हाईक आलंय. आवडतं यार ते आपलं रानू मंडल कुठे आपलं ती मंडल का मंडल हाय. अरे कांट्यात दिसतोय मला. अरे यार कांट्या नाही, कांट्या नाही.
महाराज इतका शिष्य बसलाय आणि महाराज पशी शिताय पाहिला पाय पडू का हा पार घालता का हा शांत मांडी घालून बस महाराज काय झोपलेत का अरे सारखं महाराज काय आहे महाराज इथं माझ्यापाशी बोल की आधी तुम्ही कोण आहे पण महाराजांचे चेला आहे का मी मला तू असं म्हणतोस महाराज माझी एक समस्या आहे राव हा बोल काय समस्या आहे तुझी बोल महाराजांना उठवा की अरे ते काय झोपलेत का उठवायला महाराजांना जाग करा असं म्हणायचं बरं महाराजांना जाग करा की त्यांना सांगतो महाराज गिरायक आलंय इधर थोडं दांडक माझं व्हायचं बर बोल बालका काय तुझी समस्या आहे महाराज माझी लय मोठी समस्या आहे हो काय समस्या आहे तुझी माझं लगीन जमान आहे महाराज लगीन जमाना हा अरे 100% लगीन होणार तुझं थांब तुला आता 2च मिनिटात मी सगळं मजरून ओम नमः शिवाय महाराज काय पीठ आणलं काय तोंडाव अरे ते पीठ महाराजांना पीठ आणलं नसतं ए तू कडा कडा करू नको रे तू शांत बस माणसं एवढ्या अशी नाही आपल्याकडे येत असते ती खाण्यासाठी येतात का हा होय महाराज शांत बस महाराज राव तुमच्यापेक्षा ही लय महाराज टीचर आहे अरे डेंजर आहे बालका तुझं एवढा मेस तुला सगळा मंत्रून मी टाकला अक्का पण तुला का मोकळ्या हाताने आलाय हा अहो महाराज मी देतो की तुमची दक्षिणा पण माझ्या समस्येचं निरासन तरी करा आधी अरे बोल तुझं बालक काय समस्या आहे ती मला एकदाच सांगून टाक अहो महाराज माझं आता 30 वय चालू आहे माझं अजून लगीन झालं नाही फार पिकलू महाराज मी हा तिथं दिसतंय बर का फार पिकलाय तू कोण गळायला आलाय गळायला आलाय तू हा लय हानते राव महाराज सांगा की जरा अरे तू असं मोर मोर करू नको रे नाही तर दिन तुला उलट्या हाताची एक ठेवून महाराज चुकलं बर काय 100 500 1000 500 असलं तर दक्षिणा ठेव कना कना बोलन मी तुला हा घाल कोपरीत हात हा मोबाईल स्कॅनर आहे का तुमच्याकडे तुला म्हणलेलं का नाही मग स्कॅनर आण म्हणून सॉरी चुकलं महाराज आहो ते भेटलं ना आता पैसे नाहीत महाराज माझे बर नंबर घ्या ऑनलाईन करा देतो की तुम्हाला आधी ही तर सांगा माझं अरे झाला की तुला मंत्राला की सगळा मंत्र फेकला की तुला सगळा नील केला फक्त एक समस्या वाटते बाल का तुझी काय महाराज एक हऱ्या नावाचा तुझा जोडीदार आहे खरं बोललो का खोटं बोललो मी हाय की महाराज त्या बिचाऱ्याची साथ कधी तू सोडू नको अहो ती लय येड आहे महाराज येडाय ती येडाय अहो महाराज काय सारखं पीठ हाणता एवढा चांगला माणूस असताना येड येड म्हणतोय किती म्हणतोय ते पीठ आहे ती अरे ही अहो काश्मीर कन्याकुमारीकडून मंत्रून आणलेला जप आहे आणि ह्या जपाला तू पीठ म्हणतोय अपमान करतो आमचा तुम्ही कुठनं पण ती पीठ आणा अहो पण त्या हाऱ्याच्या नादी लागल्यावर माझं एक पण काम अरे हर्या हर्या चांगला माणूस आहे हर्या उठू का रे मी ह्याच्याकडं नको महाराज असू द्या ए दक्षिणा ठेव पहिले काय कोण ठेव हो, दक्षिणा थांबा ठेव. तुम्ही. माझं लगीन कधी होईल सांगा मी अरे. देतो तुम्हाला सगळं तुझं लग्नाचा योग 100% नक्कीच तू 1-5-6 वर्ष फक्त थांब आधी तुझ्या जोडीदाराचं हऱ्याचं लग्न होणार नंतर ना तुझं लग्न होणार बघ बालका मग काय माझं लगीन होत नाही महाराज का कामाचे आता 30 वय चालू आहे मग 35-36 वय लग्न करू वय मी मग काय झालं आता तू कामा धंद्याला जर अगोदर लागला असता तर तुझं झालं असतं की लग्न हा ती पण आहे महाराज खरं आणि परत येताना असा मोकळ्या हाताने येत जाऊ नको काहीतरी खायला सफरचंद केळं बिळं आणत जा अहो आणलं असतं महाराज पण मला काय माहिती हो आता एवढं मग मला सांगा ना तुम्ही मग खरं सांगा राव लग्न कधी होईल माझं? वयाच्या 35व्या वर्षी नक्की तुझं लग्न होणार 100% फक्त आता तुला मी भस्म टाकलेला आहे 2-4 दिवस तू आंघोळ करू नको महाराज लय लांबचा मुहूर्त सांगितला जरा जवळचा सांगा लय टेन्शन मध्ये हो मी मग त्याला थोडा खर्च येईन बालका किती खर्च येईल खर्च एक 15-16 किलोचं बोकाड लागन एक महाराज लयच राव मोठं तुम्ही डिमांड करताय मग संपला तो असा म्हातारा होऊन मरत असतो बर मी करतो काहीतरी नियोजन हा. थोडं जरा जवळच्या मुहूर्ताचं काहीतरी बघा महाराज 100% ये बालका तू ये तू महाराज मी- काय अरे सांगी आली तिकडून थांब तू आली आली तुझं आपलं आवरलंय ना सगळं हो आवडलंय, थांब ते लय कडक आहे बर का तू तिच्या थोडं लांब राहा अरे तिने काय राहिलं या खायला आणलं खायला
या ये बालिका ये अवश्यमान भव आयुष्यमान भव. ठेवती ना अरे कशाला तुला का सफरचंद तुला खायला मिळत नाही का? घरात भूक लागली तुम्हाला केव्हापासून सांग. अरे भूक लागली का तिने एवढं लांब आणलंय कशासाठी आणलंय? बर बालिके बोल तुझी काय समस्या आहे? धर रमाळ धर. तुझी समस्या काय आहे बालिके? महाराज माझा नवरा माझ्यापाशी नांदत नाही हो. माझा नवरा मग? तेवढा नांदवा माझ्यापाशी. मग कोणापाशी आणतोय? आता कुठं केला किरडीवाला काय माहिती मला तरी. तुझ्या नवऱ्याचं नाव काय बालिके? नार्या. नार्या नाव हो, आहे का? नार्या आहे. बर 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 नार्या नाव तुझ्या बाग. नांदवेन 100% नांदवेन तुझा नवरा तुला. अहो पण मला त्याच्या उपाय सांगा काहीतरी. उपाय सांगणार ना 100% उपाय सांगणार आहे. हिधर रही. आणि मला काय म्हणायचंय बालिके सांगा तुला उपाय. मी थोडा ही मंत्रून सगळं मंत्रून व्यवस्थित मी ही सगळं देणार. बर बाय माणूस आहे पिठ तोंडावर टाकताय होय. ए, तो घाबरे मला वापसा काढायचा आहे. मार बसवला गडीत. एक किरडीवाला तुझा मुडदा गाडला तुझा मस्त हो. वाट्यात. काय झालं? तुला काय ते करायचं? तुला बाय माणसाच्या अंगावर टाकतोय सर ए सगळं. हिधर हा? कशाला टाकत असतो तू? तू टाकला आणि त्याच्यावर नाव घेतोय वर. हे मला ह्याने सांगितलं. मला ह्याने सांगितलं आणि त्याने सांगितलं. काय चूक झाली का माझी? बालिके तुझा नवऱ्याला मी सांगतो काहीतरी मी मंत्रून तू जाग जा थांबू नको. हा? सगळी साडी खराब केली माझी. बसा अरे कशाला बसावतोय तू? जाऊ दे किती किरडीवाल्या अहो तुला देणार होती ही. अहो एक आता तरी देते तुला. एक केळ तरी द्या की. तुला तुझ्यामुळे ती सफरचंद सुद्धा भेटलं बाई नाही तापाट खायला. येला का ती संगी होती का तू ला काही सबुरीने कशाला मी पीठ बी ला टाकलं का तोंडावर? मला मी बी म्हणत कुठं होतो नको टाकू पीठ. हा? थांब मी आलो वाईट आता ही चकाचक करून. काय ला का तू गिरायकावर लक्ष ठेव. हा ठेवतो लवकर ये. येताना काहीतरी खायला आण. धंदे कारोबार में बरकत आनी होना जी. ओ नमस्कार महाराज नमस्कार. चप्पल काढू तर महाराज को चलता नाही. क्या करणार. बर मोठे महाराज कुठे गेले ते? बोलत महाराज महाराज जरा नदीवर मासे पकडा आपलं माणसं पकडाय गेलेत. महाराज या लवकर. लई चर्चा चालली तुमचा फरक पडायला लागला. लय लोक सगळे हौस झाले ते. गावात सगळी चर्चा तुमची चालली. तुमची खूप चर्चा. माणसं येऊन गेली अजून येते. लय सगळ्याला गुण यायला लागला हो. येणार पण आम्हाला बी सांगा महाराजांना सांगा थोडा आम्हाला फरक. हिमालयात ना आले बघा आले महाराज. थोडंच दमाने काय झालं महाराज? अहो काय सांगायचं सगळी धडपडत माझ्या माग. माणसं मागा लागतात महाराज. माझं भविष्य सांगा असं माणसं मागा लागतात. माग कुठं बाया माणूस आला तर तेवढं ध्यान ठेव. सांगा तुमची समस्या काय आहे? हात जोडून पाय पडून सांगतो महाराज तुमच्या पुढे 7.5 आम्ही घेऊन आलेला आहे. आमची 7.5 काय निघत नाही. तुम्ही ते दूर करायचं आमचे 7.5. धंदे पाण्यात यश नाही काय नाही. बायको ऐकत नाही, पोर ऐकत नाही, दोस्त ऐकत नाही, दुनिया ऐकत नाही. हमें दुनिया झुकाते है लेकिन झुकाने वाला चाहिए महाराज. ये तकलीफ बहुत है दुनिया में 7.5 की. क्या करना देखो जरा. बोलो तुम. हाँ तुमची अशी समस्या आहे का? अय चांडाळा पीठ घे रे इकडं. महाराज सकाळपासून पाहिली बर पीठ नासावलंय की तुम्ही कुठे टाकता सगळ्या तोंडावर. अरे बरं मग लिंबू तरी घे. हो का तुमच्या धंद्यात यश नाही म्हणता, अडचण नाही म्हणता. ही तुम्हाला मी दोघाला एक लिंबू देतोय. दररोज तुमच्या संघ ही लिंबू ठेवायचं जोपर्यंत ही लिंबू वाळत नाही तोपर्यंत. धंद्याला जाताना सगळं न्यायचं. संघच न्यायचं नाही तर सरबत करून प्याचा. नाही काय करू नका. दंड्या खाल्ल्यावर महाराज नाही नाही ना. हा आणि एक ध्यानात घ्या एवढ्या 2 लिंबाव मिटलंय असं नाही. तुम्हाला दोघांना कमीत कमी 25-25 किलोची 2 बोकडं आणून इथं 30-30 किलोचं 2 बोकडं लावतं. काजू बदाम घालून बिर्याणी करून तुमच्या महाराज लोकांचा बिर्याणी घालतात, जेवण घालतात. काय टेन्शन घ्या नका. महाराज लोक खात नाहीत बोकडं बिकडं तसलं. बिर्याणी खाते ते बिर्याणी नाही त्यांना चालतं. त्यांना शुद्ध शाकाहारी करूया. द्यायची आपण ती बोकडं द्यायची. बरं बोकडं तुम्हाला अक्का देऊन टाक. हो काय टेन्शन नाही. पण तुम्ही असं द्या की लिंबू उतरून द्या की आम्हाला गेलं की माल दिला पाहिजे सगळं. आमची 7.5 सगळं तुमच्याकडे यायला पाहिजे. आम्हाला गाया बिया सगळं असं वेल झालेल्या पार्ट्या दिल्या पाहिजेत लोकांनी सगळं. ठीक आहे तुम्ही जी म्हणताय ना तुमचं सगळं काम मी मार्गी लावतो. कायच नाही ठेवा हे फक्त यश यायला पाहिजे. 100% यश येणार. बरे चांडाळा
आम्ही येऊ महाराज. या, या, या. महाराज की जय हो. महाराज की जय हो. महाराज की जय. 30 किलोची बोकड 2. हो लका अरे ही 2 आणि कांत्या एखादा देतोय 3 बोकडाचा तर कार्यक्रम झाला. बघू बरं आपण काय करू जरा फिरून येऊ चल. बरं एक राऊंड टाकू काय करू नदीला एक किलोभर मासं काढू म्हणजे संध्याकाळची सोय होईल. चला 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 आला ते अध्यक्ष कशाला मला कुठं घेऊन चाललेला असतो तू. सावकार तुमचं राव पैसे बिशे व्याजाने दिलेलं भेटतात का तुम्हाला? ए शाला ए रोकडाचा लय लय प्रॉब्लेम झालेला असतो. ए माझ्याकडून रोकडा घेऊन जाते आणि मला माघारी ब्याज पण देत नाही आणि ते रोकडा मुद्दल पण देत नसते. हे मला लय सरला दर्द झाले. ए मला कुठे घेऊन चाललेला असतो तू. महाराज आलाय तिथं. ए महाराजाकड ए अध्यक्ष ते महाराजा पिराजावर माझा विश्वास नसते. ते सगळ्यांना भोवतो असते. माझा अजिबात विश्वास नसते त्यावर. असं कसं काय म्हणताय राव गावाला गुन्हा आलाय. काय बोलते मग काय म्हणजे महाराज एकदम जालीम असते. लय झाली मग गावाला गुन्हा आलाय. चला या तुम्ही. ए माझा तर विश्वास नसते. चल बरं जाऊ नये. हे मी काय बघते महाराज महाराज निद्रामध्ये असते. महाराज जय बालाजी जय बालाजी. हे शाला हे असं असते. सावकार हे दचकलं कस काय? शाला शाला मला काय मालूम असते. काय समस्या आहे तुमची? शाला अध्यक्ष ही आवाज तर मला हऱ्याच्या सारखा वाटतो. हऱ्या ना पण हऱ्या असं करणार नाही. हऱ्या दारू पिन काही करेल पण देवा धर्माच्या नादी लागतंय वय ती बेकार आहे ती. दिसतोय खाली कर. हे आपलं ओरिजिनल महाराज आहे. हऱ्या तर कुठं काय घाल गावात माणसा बिनचाल कतशीत करतील ती दोघं तसं म्हणणार. बरं बालकांनो तुमचं काम सांगा मला का आलाय आणि तुम्ही बोट का चिवाडताय असं? ते माझा रोकडाचा मला सवय असतो त्यामुळे मी असा रोकडा सारखा 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 करते. जय बालाजी जय बालाजी. हाताला खाजी येत असेल. ते माझ्या हाताला खाज येते. रोकडा मिळत असते त्यामुळे सारखा सारखा हे नोट मोजून मोजून झालेला असतो माझा. झालेलं बरं तुमची समस्या सांगा समस्या सांगा. ए महाराज ए माझा ते विश्वास नसते पण तरी मी सांगेल काय सांगा महाराज. ते माझ्याकडून ना मुद्दल घेऊन जाते आणि ब्याजच देत नसते. माझ्या लय सरला दर दे. ते माझा ब्याज देईल का लोकांना ती सांगेल ना तू तू काहीतरी मंत्र मार आणि माझा ब्याज मिळाला पाहिजे मला. बघू इकडं अरे मगाशी सांगितलंय की नका पाहिली पीठ गेले कुठं पीठ पीठ सारखं ते करते. होऊन म्हणतंय मंत्र मार तर मारतो की देतो. कशाला ते पीठ कशाला मागते. पीठ नाही ती हे बस मध्ये नाही सावकार बस माहिती सावकार असते हे सावकार आहे गावातलं. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. पूर्णपणे यश येणार. जय बालाजी. 2 लग्न होऊन जाणार आहेत तुमचे तर. हे शाला हे तुझं 2 झालंय की एक लग्न अजून एक होणार एक्स्ट्रा. माझा 3 झालेला असतो. माझा एखादा करतो का बोल बरी जरा. त्यांच्या करतो का एखादा? मला एकच बाद झालेला लागतो. तुम्हाला अजून एक बायकी पाहिजेत का? नाही नाही मला नको आहे. माझा 3 झालेला असतो. मला 3 बायडी असते. मग असं करा त्याला म्हणा बुड टेकव की तुझं खाली. अरे माणूस कसला पारे गतय तू गबस बघ की हा काय बसल्या का दिसतंय की 2 पाय. आपल्याला काय करा माहिती तुमचं तुम्हाला 4थी बायडी 100% होत असते. जय बालाजी जय बालाजी. चांगला बोलला महाराज. एक एक बोकाड आपलं द्या. माझं काय सांगितलं नाही बोकाड कसं दिल मी? तुमचं सांगायचंय ना. हे शाला ते बोकाड बिकड मागते. ते मांसाहारी बोलते. सावकार तुम्ही बसा खाली. शाला शाला मला बसायचं चाललंय. माझ्याकडे द्या मी देतो त्याला बोकाड. शाला मी देत नसते बोकाड बिकड. ते मी रोकडा ते आम्हाला खायला बोकड नाही आम्ही मागत. मग कशाला तुमच्यावर म्हणजे चारायला म्हणते मी. सावकार काय म्हण चाबऱ्यागत बोलतोय ती. माणूसच लय खतरनाक आहे. मी काय म्हणतोय महाराज हे आमच्या जटा एवढ्या लांब लांब पर्यंत गेल्यात पार कंबरला टाकायला लागल्यात. काय आम्हाला काय अनुभव नाही होत हवा. नाही महाराज जाऊ द्या आमच्या ह्याच्यावर काहीतरी विश्वास द्या की काहीतरी. अध्यक्ष शाला मला ते सारखा राहून राहून मला ते हऱ्याचाच आवाज वाटते सारखा सारखा. हे हऱ्या कोण असतो? मला अंतर्ज्ञानातून आता शिक मला कळलं. तुम्ही हऱ्या नावाचा देह प्रसिद्ध देह तुमच्या गावातून इकडून तिकडे हिंडत असतो. त्या देहाला तुम्ही त्रास देऊ नका. प्रसिद्ध आहे त्यो. लय खूप प्रसिद्ध आहे शाला ते. खलासच करणार आहे महाराज. तुम्ही त्याची का साईड घेता एवढी? अहो ते साईड घ्यायचं असं झालेलं आहे की मला अंतर्ज्ञानातून थोडं कळत असतं की कोण चांगला कोण वाईट. सावकार तुमच्यावर तर त्या माणसाचं फार प्रेम आहे. तुमच्या लक्षात ये ना. शाला या गाव मध्ये सगळ्यात जास्त डोक्याला सर माझ्या आहे ना. या सरला दर्द ते हऱ्या नाऱ्या करते आणि ते मग ते हऱ्या चांगला असते. हे
ते हऱ्याचं मला दिसेल ना मी त्याच्या नरडाच आवळे नरडाच हे तर कुठं नाही ते हऱ्याच्या बद्दल मला बोलायचं होता. तसं हऱ्याला नका चांगलं वाईट म्हणत जाऊ राव. त्या हऱ्याचा हऱ्या तुम्ही विषय बंद करा बरं महाराज पहिला. आणि माझं सांगा बरं इलेक्शन मध्ये मी कवा जिंकेल? इलेक्शन मध्ये तुम्हाला ती एक तुमच्या मोहरे एक आडवी काढी या. एक म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणूस. हे शाला सरपंच सरपंच आहो ते सरपंच ते माझ्या डोळ्या पुढे दिसतंय. तुम्हाला स्पष्ट दाखवू का मी घेणं पिठाचं? महाराज हे शाला ते पीठ सारखा कशाला बोलते? तुला का दिला का थोडंफार पीठ त्याशिवाय हे नाहीच सरळ होणार. मी काय म्हणतोय सरपंचाचं बघण्यापेक्षा डायरेक्ट आमदारकीचं बघा की माझं. आमदारकीचं बघू बरं चांडाळा लका ह्यो काताडा ग्रामपंचायत मध्ये उभा राहिला तरी निवडून यायचा नाही आणि ह्यो काय म्हणतोय आमदारकीचं बघू. हा अय महाराज काय कुचू कुचू बोलताय व? आमदारकीचं सांगा पहिला अधिकार. हे शाला अध्यक्ष हे मला सारखा हे मला हऱ्यासारखा आवाज येते. सावकार तुम्ही कशाला ते हारे आहे तवा तुम्ही का बसा सांग बघा पुढे बघतील बोलतात ती. नाही बाल का नाही कुजबुज कशाची काय होती. मी विचारत होतो या महाराजांना की तुमचं आमदारकीचं तिकीट फिक्स होईल का नाही ती. काय म्हणायचं होईल. फक्त काय करावं लागेल माहितीये का? तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. एक 5 बोकडं तुम्हाला आमच्या इथं आणून आमच्या दावणीला बांधावं लागते आणि त्यावेळेस तुमचं ती होईल का? 20-20 किलोची 5 100 किलो मटण तुम्ही दान करा. तुमचं आमदारकीचं तिकीट फिक्सच होईल. महाराज 20-20 किलोची बोकडं देतो पण ह्यात जर काय खोटं निघालं ना इथं झाडाला टांगेल. हे शाला टांगायचं नाही. हे 5 बोकडाच्या ऐवजी ना 10 बोकडा आणायचे सरळ त्यांच्यावर आहे ना. सावकार काय म्हणताय? ते म्हणजे त्यांच्या अंगावर सोडाची म्हणजे डुसणी मारेल त्याच्यासाठी बोलला मी. हे पण अध्यक्ष मला ही सारखा मला ही हऱ्यासारखाच वाटतो. सावकार हऱ्या नाही ती तुम्ही काय बसा चला तुम्ही आपलं उठून चला. ते जर हऱ्या निघाला तर मी त्याचा हऱ्या नाही ना गावातून. अरे का हे सावकार तर नरड धरतोय आपलं बी पाय मोडून ठेव. अरे ते अध्यक्षाला हऱ्या समजूनच नरड धरतोय. त्यांना जर कळलं ना भांडं फुटलं ना झाड ना आपण उलट टांगते पळून जाणार तुझं तू बघ बाबा आता मला काय घेऊन देण नाही. शाला ते खुशीर काय करते. नाही काय नाही. चला सावकार चला पाया पाया महाराजांचा पाया पडायचा. शाला पाया पडायचा असतो. पाया पडा. हे अध्यक्ष पण मला सारखा ते हऱ्याच वाटते. चल बाबा नाही हऱ्या राव सरपंच सावकार चला. घ्यायचं का बोरा बिस्तर आवरा घ्यायचं का? ते भग्या आहे ना ते गुरांना पण सांभाळत नसते आणि हे पेडला पण पाणी नसतं दिलेला. हे सगळं मलाच बघावं लागते. ए भग्या शाला ए या अध्यक्ष कशाला आलेला असतो? सावकार काय झाला अध्यक्ष? राव तिथं आम्ही बोकडं दिली 5-5 6-6 ह्यांनी दिली राव ते हऱ्या बसलाय राव तिथं. शाला मी तुला चांगला बोलत होते. मी तुला सांगितलं होता ते हऱ्या मला दिसते मला हऱ्या दिसते. ते आता हऱ्याला सोडेल नाही. मी त्याचा नरलाच आवडते. जय बालाजी जय. त्याला सोडायचं नाही त्याला अजिबात सोडायचं नाही. 30 किलोचं घेतलंय बोकड आपलं 2 ती बस त्याच्यामुळे लय मार खायला लागला आता. कस काय मार खाण्याचा विषय? अरे 5-6 बोकड सगळ्यांकडनं बोकडं घेतल्यात तोंडावर पिठ टाकल्यात वळकेत बिळकेत आला तर मारच खाणार आहे 100%. काय होत उद्या आज ही सगळा बिचाना आपला हलवायचा आणि उद्या पहिली काष्टीच्या बाजारावर सगळी बोकडं भरायची. हाय ते बांधून ठेवला तसा विषय करायचा. ती मला काय शब्दी तिकडे ठेवली लाका काय तू दिला काय कसं रे गिरायक आहे नावला गिरायक आलेलं दिसतोय. मॅडम आल्यात काय नमस्कार करते महाराज. हा बसा अहो, तुम्ही तंबाखू खाता होय? का आम्ही काय माणसं नाही होय. अहो, पण महाराज कधी बघितलं नाही तंबाखू खाल्लेलं. खातो आता लागली आम्हाला पहिल्यापासून सवय. बरं तुमची समस्या काय आहे सांगा मला. अहो, मी अंगणवाडी सेविका आहे. बर मला पगार वाढ नाही कसलाच नाही पगार वाढ. किती पगार तुम्हाला वाढवून पाहिजे? मला पाहिजे की तरी 50,000. 50,000. आता वाढवतो पगार. थांबा काय करताय ते? महाराजच आहे का? महाराजाला हणतात का मॅडम? कसा वाटला माझ्या रोकडा खाली इकडे हे बघ तिकडे बघ वर काय कशा वाटला हे खाली बघ
कसा वाटला कसा वाटला इकडे इकडे कसा वाटला कसा वाटला इकडे 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 परत नाही परत नाही परत नाही परत नाही करे चांगला तुला मारते परत नाही कसा वाटला कसा वाटला कसा वाटला कसा वाटला शाला हरिया मी तुला सोडेल नाही तुझा चेला सापडला मी तुझ्या ना नरडीचा घोट घेणार जय बालाजी जय बालाजी शाला हे हाय मी तुला सोडेल नाही ए थांबनी ए थांब थांब मी तुला सोडेल नाही मी तुला सोडणार नाही हर्या मी तुला सोडत नसते ओयो 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 आयो आय 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 ओयो आ बस आ लागलं ओयो आय 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 ओयो ओयो कशा वाटते ओयो माझ्या चोरते आय 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 कसं वाटते तुझा मी जीव घेते अरे तुझ्यामुळं कामाला गेलो असतं तर बरं झालं असतं तुझ्यामुळं मार खायला. आयो पाय मुरगा आयो